टीम उमर 11 वडवली या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नारे संघाकडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. नयन आणि त्याच्या साथीनं ओमकार जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर मोफिज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्याही अंगामध्ये जर आपण पाहिली तर सावली क्रिएशनची जी जर्सी आहे जी मॅन ऑफ द मॅच म्हणून दिली जाते. मोफिज जो पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि एका बाजूने जर आपण पाहिलं तर नयन आहे आणि नयन ही मॅन ऑफ द मॅच राहिला होता. त्यांना जी मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे ती पारितोषिक म्हणून दिली गेली होती आणि त्याच जर्सीनं ते मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात पावसाची सुरुवात आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये पाऊस तो असलाच पाहिजे. इथे त्याच पावसानं मॅचला सुरुवात होती. दर्जेदार बॉल याच गोलंदाजीमुळे त्याला पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. बॅटिंग सुद्धा खूप छान केली होती. 27 धावसंख्येची इनिंग मोफिज कडनं आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच मोफिज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. वेग आहे या खेळाडूकडे आणि त्याबरोबर टप्पा चांगला आहे तो मोफिज गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यष्टी उद्ध्वस्त क्लीन बोल्ड माघारी परतवलंय. नयनला माघारी जावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका नयन बाद. दोन चेंडूचा खेळ झाला. एक विकेट तिथे येत असताना नवीन फलंदाज समर गावळे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. डावकुरे हाताचा फलंदाज आहे. पुढचा बॉल दर्जेदार चेंडू खाली राहिला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. इथे एक निर्धाव चेंडू येतोय. तीन चेंडूचा खेळ झालाय आणि तीन चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मुहाफिज कडनं. अगदी योग्य टप्पा आणि योग्य लाईन लेंथ च्या तहेत गोलंदाजी ती आपल्याला मुहाफिजच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि जी अपेक्षा होती इथे टीम उमर 11 ला अगदी तसा खेळ सुरू आहे. अगदी त्या टप्प्यावरचा खेळ सुरू आहे. लाजवाब दर्जेदार गोलंदाजी. चार चेंडूचा खेळ झाला आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 धावा. इथे टप्पा खाल्यानंतर डाव्या स्टीवर पडला आणि तिकडनं बाहेर निघाला. वाईटचा इशारा येतोय. पहिली एक धाव फलकावर लागत असताना पहिली एक धाव फलकावर आली आहे. 4 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी सध्या मुहाफिज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीने टाकला होता. यावेळेस चेंडूला जमिनी लगत खेळलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एकच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते. बॅटने येणारी ही पहिली धाव आहे. ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावर. एकंदर 5 चेंडूचा खेळ. तदनंतर 2 धावा दाफलकावर. उमर 11 वडवली आणि युवी स्पोर्ट्स नारे या दोन टीम मध्ये ही मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुढचा बॉल कमी गतीने टाकला होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि बॉल गेलाय पहिल्या टप्प्याअखेरीस सीमा रेषेच्या पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4
पहिल्या ओव्हरचा खेळ 6 धावा दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर झैरुद्दीन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे झैरुद्दीन कडनं गोलंदाजी होईल. युवा सर्व खेळाडू आपल्याला उमर 11 या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा दाफलकावर आहेत. झैरुद्दीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य टप्पा आणि लाईन लेन पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली. यावेळेस मात्र प्लमची अपील नाहीये. एलबीची विकेट नाहीये. एलबीची विकेट असती तर काल कुडूस क्वालिफाय झाली असती. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनीलगत खेळलाय. एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 8 वर. तीन चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा या धाफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल उद्ध्वस्त करून गेलाय. परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं आणि तो चेंडू इथे डिलिव्हर केला. यष्टी उद्ध्वस्त केली. बाद केले फलंदाजाला. फलंदाज समर बाद. नवीन फलंदाज सिराज खतीब जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना सिराज खतीब खूप कमी फॅन्स महाराष्ट्रात ज्या टीमचे दिसतात त्या गुजरात टीमचे खूप कट्टर फॅन आहेत. म्हणजे मोजून मापून गौतम पटेल लालू नंतर सिराज एकच असावा. आणि यतीश पाटील यांनी जो फुग्या बेडोक स्ट्रोक खेळला होता तो स्ट्रोक त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्याला कळाला नाही. त्याला तो स्ट्रोक खेळता आला नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे डॉट बॉल. सिराज खतीब. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे सिराज खतीबच्या बॅट मधनं. बॉल सीमा रेषा पार. षटकार. दोन ओव्हरचा खेळ झालाय आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धाफलकावर धावसंख्या 15 लागली गेली आहे. सिराज खतीब ज्यांनी या मॅचच्या आधी शुभनम गिलची पूर्ण इनिंग पाहिली आहे. एक 2-3 इनिंग त्याच्या पाहिल्यात शुभनम गिलच्या आणि त्यानंतर अगदी सीएसकेच्या कलरची बॅट घेऊन आलाय आणि ते लक्षात आल्यानंतर ती बॅट चेंज करण्याचा निर्णय घेतलाय की बॅटचा कलर सीएसके सारखा आहे त्यामुळे
तो लगेच निर्णय बदलला आणि ती वेगळी बॅट मैदानामध्ये घेतली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ, शेवटचं षटक आहे. 3 ओव्हरचीच मॅच आहे ना, 4 ओव्हरची मॅच आहे, माफ करा. 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. चला थोडी घाई करा, आपल्याला झयान नवीन गोलंदाज, झयान येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र एक चांगला बॉल झयानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा डॉटच्या स्वरूपाने निघत असताना षटकातील पहिला चेंडू स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. झयान जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. या हवेमधनं चालला डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा येतील. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 16 या आकड्यावर. हा पर जो छोटा बच्चा है वो बॉल लेके आने का है. मज्जा मज्जा. 2 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 16 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. झयान पुढचा बॉल ओमकार करता. चांगला चेंडू खाली राहिला. इथे अपील होती, मात्र त्यामध्ये फक्त जोश होता, उत्साह होता, कॉन्फिडन्स लेवल तो दिसला नाही आणि त्यामुळे एक डॉट बॉल निर्धाव चेंडू. त्याची गणना धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 या आकड्यावर स्थिर आहे. ती पुढे सरकायला तयार नाहीये. गांगुली यांच्या मनामध्ये खूप सारी स्वप्न आहेत. सध्या स्टेजवरनं ते व्यक्त होत आहेत, मात्र त्यांची फलंदाजीची वेळ येईल का नाही ते ठाऊक नाही. इथे 2 धावा मिळतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून जाऊन पोचते एकंदर 18 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. एखादा पिनकोड प्रमाणे धावफलक पुढे सरकते. 0202. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. एक रन इथे धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या जी अगदी कासवाच्या गतीने पुढे सरकते. मोठ्या टोटलची अपेक्षा आहे, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही छोट्या टोटल बरोबर रन्स बनवू शकणार नाही. आणि झियानला जर पाहिलं तर चेंडू सुकवण्याची नवीन आयडिया, खिच्यामध्ये बॉल घेऊन येतो तो आणि चेंडू सुकवून मग तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. सज्ज होतोय झियान आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. दर्जेदार बॉल, क्वालिटी बॉल. विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघते. ओव्हर समाप्त झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 18. टीम एफडीसी कुडूस आणि श्री गणेश बुधावली नाणेफेक करण्याकरता यायचंय. एफडीसी कुडूस आणि श्री गणेश बुधावली. एसपी बिलोशी आणि पिंपळास दोन्ही कॅप्टन याचे नाणेफेक करण्याकरता. चला श्री गणेश बुधावली कॅप्टन या एफडीसीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. इथे मात्र हा फटका रजा भुरे चुकी करतोय. त्याच्या डोक्यावरनं बॉल 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार, चौकार. रजा भुरे तिथे चुकी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या टीम मधला सर्वात महत्वाचा खेळाडू आहे, अनुभवी आहे आणि त्याच्याकडनं चुकी झाली. बॉल 1 बाउन्स चौकारामध्ये परावर्तित झालाय.
चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा, 23 ऑन बोर्ड, 23 रन धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस मिळाला आणि त्याला हवेमध्ये उडवलंय. बॉल सरळ सीमा रेषा पार, उत्तुंग गगनचुंबी आसमानी टोला, षटकार. पंच रन किती आहेत? 2 धावा. वन बाउन्स चा इशारा आलाय आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली. ती एकंदर 31 धावा. 3 चेंडूचा खेळ, 31 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. थोडासा महागडा ठरला या ओव्हरमध्ये. जमीर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि जमीर कडनं योग्य तो मारा तो आतापर्यंत पाहायला मिळालेला नाहीये. पुढचा बॉल यावेळेस नोचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या वाढते आणि पुढे सरकताना जाऊन पोचते ती एकंदर 32 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. ओमकार करता यावेळेस मात्र हवेमध्ये रन्स धावून घेता येतील. एक रन तिथे कंप्लीट केली. दुसरी करता प्रयत्न आणि त्यामध्ये विकेट. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 च्या मदतीनं पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 33 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू ते शिल्लक आहेत. साईल येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 33 या आकड्यावर आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. शुभनम गिल बाद होऊन माघारी परतलेत. हा बॉल दर्जेदार चेंडू निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल उंच हवेतनं लांब फेकून दिलाय सीमा रेषा पार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली ती एकंदर 39. विजयाकरता 40 धावसंख्येचं लक्ष. 40 धावा या विजयाकरता बनवायचं. गांगुलींनी आधीच म्हणजे जो ऑक्टोपस ज्या पद्धतीनं भाकीत देतो ना, अगदी ऑक्टोपसचं काम गांगुलींनी केलं होतं. आमच्या 40 धावा होतील आणि 40 धावा झाल्यात त्यांच्या टीमच्या.
चला फिल्डिंग लावून लगेचच मॅच सुरू करायची आहे. निखिल बागुल लगेच मॅच सुरू करायची ताकीद द्या. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज संकेत. पावसाळ्यामध्ये क्रिकेट खेळताना बॅट्स हातातनं सुटण्याचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे ग्लोव्ज ते मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केले गेलेत. दर्जेदार बॉल, प्लमची अपील नाहीये, एलबीची विकेट नाहीये इथे. 1 रन मिळेल 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 विकेटच्या पतनानंतर 40चा पाठलाग होत असताना टीम उमर 11 वडवली कॅम्प 10. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर वाईड +1 बाईट्स 2 धावा. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. पहिला बॉल तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपानं नयन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यावेळेस फुल टॉस मिळाला, मात्र तिथे चुकीचं क्षेत्र निवडलंय. प्रेक्षकांनी थोडस सावध उभे राहा जिथे उभे असाल तिथे, कारण चेंडू लागण्याची शक्यता आहे. 1 रन मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा धावफलकावर आहेत. मोहफिज स्ट्रायकर एंड कडे. प्रत्येक बॉल या मॅच मध्ये महत्वाचा आहे, कारण 40चा पाठलाग करायचा आहे. हे एक बिग बॅटल आहे, एक मोठी मॅच ती आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळते. नयन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. समोर मोहफिज त्याच्या विरोधामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल मिस झाला. इथे बॅटच्या पट्ट्यात नीट आला नाही, रडार मध्ये नव्हता, बॅटच्या साईडच्या अंगाला लागला आणि तिथे माघारी परतावं लागलं मोहफिजला. एक मोठी विकेट येते मोहफिज बाद.
सकले न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. नयन त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर इथे शरीरापासून दूर खेळतोय. चुकीची फलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. नयन अगदी आपल्या अनुभवाचा आपल्या एक्सपिरियन्सचा वापर करतोय. अगदी योग्य त्याने चेंडूला डिलिव्हर करतोय. विकेटच्या मागे घेऊन जातोय. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 13 या आकड्यावर स्थिर आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला बाकी आहे. पुन्हा एकदा थोडस दूर ठेवलं मात्र यावेळेस पंचांच्या नजरेत हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 14 या आकड्यावर. प्रतिषटक 10 ही सरासरी अधोरेखित करायची आणि सध्या चांगला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीम कडनं. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 धावा आल्या 3 बॉल मध्ये. पुढचा बॉल यावेळेस एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर 4च धावा आलं. चांगली गोलंदाजी केली आहे नयननं. तेच काम त्याला करावं लागेल कारण खूप जास्त मोठी टोटल त्याच्या टीमनं उभी केलेली नाहीये. जी उभी केली आहे त्याबरोबर लढावं लागेल. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि तोच होतोय सध्या टीम युवी स्पोर्ट्स नारेकडनं. यावेळेस मात्र तगडा स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती एकंदर 18 या आकड्यावर. अजूनही 22 धावा या विजयाकरता गरजेच्या आहेत. येणारे 13 बॉल 22 रन. शेवटचा बॉल या ओव्हरचा. बघूया शेवटचा बॉल कशा पद्धतीने इथे हाताळला जाईल. नयनकडनं समोर सकलेन उभा आहे. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल जरूर धावफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न असेल का आणि तिथे विकेट येते. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. विकेटचं बदन खेळाडू बाद. येणारे 12 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 21 धावा. सज्ज होईल गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज शेराज खतीब. यावेळेस मात्र बॅटची कडा डिक्लेरेशन झोन 1 रन मिळेल. स्ट्राईक इच्छेनुसार कोणीही स्ट्राईक वर जाऊ शकतो. रजा यावेळेस स्ट्रायकर एंड कडे जाणार आहे. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे रजाच्या वतीने होईल कारण 20 धावफलकावर लागल्यात. 20 लावायचे आहेत. 13 बॉल मध्ये 20 लागल्यात आणि 11 मध्ये 20 लावायचे आहेत. बघूया 11 बॉल 20 रन काय धावफलकावर जोडल्या जातील. खाली राहिला एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला शेराज खतीब कडनं. शेराज चांगली गोलंदाजी करतोय. रजा भुरे आणि शेराज या दोघांमध्ये हा खेळ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. शेराज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे मात्र 2च धावा मिळतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते एकंदर 21 या आकड्यावर. अजूनही 9 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. 22 लागलं धावफलकावर. 9 चेंडू आणि 18 ची गरज आहे. 9 बॉल 18
हे समीकरण इथनं पुढे जुळवायचं आहे. 9 चेंडू आणि 18 धावा. जोपर्यंत रजा बुरे मैदानाच्या आतमध्ये धोक्याची घंटा ही कंटिन्यू वाजत राहील, कारण 9 बॉल मध्ये 18 धावा. रजाची बॅटिंग झाली तर शक्य आहे, मात्र शेराज तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल ते आपल्याला बघायचं आहे. यावेळेस मात्र तगडा स्ट्रोक, बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर, सीमा रेषा पार, षटकार. सिराज याला विकेट काढण्याकरता या ओव्हरमध्ये अगदी मोहम्मद सिराजचा जो रोल आहे तो दिला होता. गुजरात टायटन्स चे जे फॅन आहेत, मात्र अगदी मोहम्मद सिराजचा जसा रोल असतो तसाच एक षटकार खाल्लाय त्यांनी. यावेळेस दिशा भरकटली, अतिरिक्त बाहेर, वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 29. अजूनही 11 धावा बनवायच्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 11 धावा. या मॅचला जिंकण्याकरता दाफलकावर लावायचे. पुढचा बॉल खाली राहिला, इथे निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघाला. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे या ओव्हरचा. 5 चेंडूचा खेळ, या 5 बॉल मध्ये 10 धावा आल्या. धावसंख्या 29, 11 बनवायचे आहेत येणारे 7 बॉल मध्ये. 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. सिराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीनं इथे गोलंदाजी करेल. शेवटचा बॉल या ओव्हरचा. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. कॉन्फिडन्स गरजेचा आहे आणि तो कॉन्फिडन्स झळकला या फटक्यानंतर की मी स्ट्राईक ठेवतो, या 10 धावा मी बनवू शकतो. आत्मविश्वास हा क्रिकेटमधला सर्वात महत्वाचा भाग आहे आणि तो आत्मविश्वास दाखवला त्यानं स्वतःवर की या 10 धावा मी स्ट्राईकवर एंड कडे उभा राहिलो तर बनवू शकतो. आणि अगदी येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 10 धावसंख्येची गरज. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. शेवटच्या ओव्हर करता गोलंदाज दिनेश. पुढचा बॉल ऑफ्टमवरनं इथे आधी थांबला तर मग पहिला बॉल डॉट आला. येणारे 5 बॉल 10 ची गरज आहे. रजाने इथे षटकार मारून मॅच फिनिश करण्याचा विचार केलाय. बघूया दिनेशच्या विरोधामध्ये षटकार खेचणं काय त्याला शक्य होतं. षटकातील पुढचा बॉल इथे चेंडूला पाहिलं, सोडून दिला, वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते, पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 31 या आकड्यावर. 5 बॉल मध्ये 9 धावा. तुम्ही रेनी क्रिकेटमध्ये बॉल 2-2 रन घेऊनही पूर्ण करू शकता, कारण रेनी सीझन मध्ये 2 रन घेणं खूप जास्त कठीण नसतं. 1 चेंडूचा खेळ झाला. येणारे 5 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. रजापुरे इज ऑन स्ट्राइक रेंज. पाहिलं, सोडून दिलं, पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 32-8 धावसंख्येची गरज आहे. जसे वाईट जात आहेत तसे गांगुलीच्या जीवाची घालमेल ती पाहण्यालायक आहे.
येणारे 4 चेंडू आणि 8 धावा संख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 8 धावा, 2 वाईड आलेत. रजापुरे पुन्हा एकदा स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑफस्टंपवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला, वाईड क्रमांक 3. आता मात्र गांगुलीला राहवला नाही आणि तो गोलंदाजापर्यंत पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा. सज्ज होईल दिनेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. समोर स्ट्रायकर एन कडनं रजापुरे. यावेळेस मात्र फटका फसलाय, जास्त उंची गाठली आहे, जज करणं कठीण आहे. हा बॉल जज करणं कठीण आहे आणि तिथे जर आपण पाहिलं तर वारा आणि पाऊस सुरू असताना रबर बॉल जेव्हा हवेमध्ये जातो तेव्हा त्याला जज करणं खूप कठीण असतं आणि तिथे गोलंदाजाला तुम्ही दोष देऊ शकत नाही. प्रयत्न चांगले केले, मात्र अखेरच्या क्षणी बॉल जमिनीवर पडला. 2 रन मिळाल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 36. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 4 पाहिजेत ना, 35. 5 ची गरज आहे. वसीम येत आहेत सामन्याला एन्जॉय करण्याकरता. वसीम या शब्दाचा अर्थ होतो हँडसम आणि अगदी हँडसम पर्सनॅलिटी आहे वसीम. पाच धावसंख्येची गरज. 4 बॉल 5 धावसंख्येची गरज. व्हाट अ शॉट, अप्रतिम, दर्जेदार, क्वालिटी, ब्रँडेड स्ट्रोक. विजयी होतीये टीम उमर 11 वडवली. उमर 11 वडवली या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. खेळाडूचं नाव आहे ज्यानं या मॅच मध्ये महत्वाचा रोल केला आणि जबाबदारी घेतली. रजापुरे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रजा या मॅन ऑफ द मॅचचं प्राइज देऊन आपण रजापुरे याचा इथे सन्मान करणार आहोत. राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची जर्सी जी आहे ती आपण इथे वितरित करतोय.